आंदोलन छेडू। आणि राज्यामध्ये सिलेंडरचा तुटवडा नाहीये असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। गॅस टंचाईच्या संदर्भात अफवा पसरवू नयेत असंही आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं। केंद्र सरकारने वारंवार घरगुती गॅसच्या संदर्भात कुठलाही तुटवडा नाही, घरगुती गॅस आम्ही सर्वांना उपलब्ध करून देतो आहोत। त्याकरता प्रतिदिवशी जेवढे सिलेंडर आपल्याला लागतात ते आमच्याकडे उपलब्ध आहेत हे सांगितलेलं आहे। केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की एक सिलेंडर मिळाल्यानंतर 23 दिवसाच्या अंतरानेच दुसरं सिलेंडर तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल, हे क्लिअर कट सांगितलं। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना याच मुद्द्यावरून संजय राऊतांनी आव्हान दिले। 1 महिना पुरेल इतका इंधन साठा असल्याचं खोटं का बोलताय? ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा सवाल केला। माझं त्यांना एक आव्हान आहे की खोटं बोलू नका। त्यांना किंवा भाजपचे जे पुढारी खोटं बोलतायत की तुम्ही लोकांना विश्वासात घेऊन सांगा काय परिस्थिती आहे। 1 महिना पुरेल इतकं इंधन आहे, गॅस टंचाई होणार नाही, इंधन टंचाई होणार नाही, तुम्ही कोणत्या आधारावर बोलताय? आणि कोल्हापूरमधील गॅस टंचाईच्या विरोधात काँग्रेसनं अनोखं आंदोलन केले। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल मांडली। नागरिकांना गॅस सिलेंडर वेळेत मिळत नसल्याचा निषेध या माध्यमातून